नमस्कार. आज आपण बोलणार आहोत निर्णय क्षमता या विषयावर. निर्णय घेणं ही सुद्धा एक कला आहे. कोणतेही कार्य हे निर्णय घेतल्याशिवाय प्रारंभ होऊ शकत नाही. माणसाच्या आयुष्यात निर्णय क्षमतेला खूप जास्ती महत्त्व आहे, कारण बहुतेक अपयश हे चुकीचे निर्णय घेतल्यामुळे येत असते. म्हणून कोणताही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेतला गेला पाहिजे. निर्णय चुकला की नेम चुकल्यासारखे असते. बहुतेक चुकीच्या निर्णयामुळे होणारे नुकसान, यातून होणारा पश्चाताप याची भरपूर उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. जीवनात प्रत्येक प्रसंगी निर्णय घ्यावा लागतो. काही निर्णय हे पटकन घ्यावे लागतात, त्यासाठी विचार करायलाही वेळ नसतो. अशा वेळेला योग्य निर्णय घेता आला पाहिजे. निर्णय घेणं ही सुद्धा एक कला आहे. निर्णय घेताना जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला विचारून आपण त्यानुसार निर्णय घेऊ शकतो. मात्र तो निर्णय, त्यातून होणारा परिणाम याची जबाबदारी आपली असते. म्हणून त्यातही प्रत्येक वेळेला विचार करून तो निर्णय घेतला गेला पाहिजे. लहान असताना प्रत्येकाचे निर्णय त्याचे आईवडील किंवा घरातली मोठी माणसं घेत असतात. मात्र त्यानंतरचा टप्पा असतो, त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे निर्णय हे स्वतःच घ्यावे लागतात आणि त्यातून जर काही चुकत असेल तर त्याची जबाबदारीसुद्धा स्वतःलाच घ्यावी लागते. म्हणून मला वाटतं लहानपणापासूनच मुलांना निर्णय घेण्याची सवय लागली पाहिजे. छोटे मोठे निर्णय कसे घ्यावेत आणि ते निर्णय जर चुकले तर आपलं कसं नुकसान होतं याचीसुद्धा लहान मुलांना जाणीव करून दिली तर नक्कीच मोठ्यापणी त्यांना निर्णय घेताना कोणताही त्रास होणार नाही. काही लोकांना सवय असते की प्रत्येक वेळेला दुसऱ्यांना विचारून निर्णय घेण्याची. या त्यांच्या सवयीमुळेच त्यांना आयुष्यात फार मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं. कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला कोणती गोष्ट जमेल किंवा नाही जमणार हे प्रत्येक व्यक्तीला ज्याचं त्याला माहीत असते. म्हणून कोणताही निर्णय घेताना आपली कुवत, आपली क्षमता याचा विचार करून जर आपण तो निर्णय घेतला तर आयुष्यात नक्कीच पुढे जाण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. कोणताही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेतला पाहिजे. ते करिअर असू दे किंवा एखादा उद्योग. एखाद्या उद्योगासाठी लागणारे भांडवल, त्यासाठी लागणारी जागा, या गोष्टींचा अगोदरच जर विचार करून निर्णय घेतला तर आपल्याला नक्कीच त्याच्यात यश मिळू शकते. एक योग्य निर्णय तुम्हाला यशस्वी बनवू शकतो किंवा एक चुकीचा निर्णय तुम्हाला अपयशी करू शकतो. म्हणून निर्णय घेताना आपण तो कोणत्या परिस्थितीत घेतो याचीसुद्धा जाणीव असली पाहिजे. काही लोकांना सवय असते प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला विचारून करायची. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची सवयच लागते आणि संपूर्ण आयुष्यात ते कधीच स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. कोणताही निर्णय घेताना तो भावनांच्या आहारी जाऊन कधीच घेऊ नका, कारण त्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. निर्णय घेताना जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला विचारून आपण त्यानुसार निर्णय घेऊ शकतो. मात्र तो निर्णय, त्यातून होणारा परिणाम याची जबाबदारी आपली असते. म्हणून त्यातही प्रत्येक वेळेला विचार करून तो निर्णय घेतला गेला पाहिजे. प्रत्येक निर्णय घेत असताना जर आपल्याला सवय असली प्रत्येक वेळेला कोणाला तरी विचारून निर्णय घेण्याची, तर मग आपले कसे नुकसान होते या संदर्भात तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे एका शेतकरी कुटुंब आणि गाढवाची. एका खेडेगावात एक शेतकरी कुटुंब राहत असते आणि त्यांच्याकडे कामासाठी एक गाढव असते. एक दिवस काय होतं की त्या गावात दुष्काळ पडतो आणि मग या कुटुंबाला आपला उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेला ते विचार करतात की आपल्याकडे एक गाढव आहे, ते विकून आपण काही दिवस आपला उदरनिर्वाह करू शकतो. असं विचार करून तो शेतकरी आणि त्याचा मुलगा ते गाढव घेऊन शहराकडे विकण्यासाठी जात असतात.
त्यावेळेला रस्त्यात त्यांना काही माणसे दिसतात. ती माणसे त्यांच्याकडे बघून म्हणतात, अरे मूर्खांनो, तुमच्याकडे गाढव असून सुद्धा तुम्ही दोघं पायी का चाललेत? ते दोघंही तोच विचार करतात आणि मग तो माणूस त्याच्या मुलाला त्या गाढवावर बसवतो आणि मग पुन्हा त्यांचा प्रवास चालू होतो. काही अंतरावर गेल्यावर परत त्यांना काही माणसं दिसतात. ती माणसं त्या मुलाकडे बघून म्हणतात, अरे तुझा म्हातारा बाप पायी चाललाय आणि तू खुशाल त्या गाढवावर बसून मजेत चाललायस. त्यावेळेला त्या मुलालाही प्रश्न पडतो की हे लोक बरोबर बोलतायत आणि मग तो मुलगा त्या गाढवावरून खाली उतरतो आणि त्याच्या वडिलांना त्या गाढवावर बसायला सांगतो आणि पुन्हा प्रवास त्यांचा चालू होतो. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना पुन्हा काही माणसं दिसतात. ती माणसं त्या शेतकऱ्याकडे बोट दाखवून म्हणतात की अरे तुझा मुलगा पायी चाललाय आणि तू खुशाल मस्त मजेत त्या गाढवावर बसून चाललायस. तोही विचार करतो की हां, हे लोक बरोबरच बोलतायत आणि मग तो त्या मुलालाही त्या गाढवावर बसायला घेतो. अशा प्रकारे दोघांचा प्रवास पुन्हा चालू होतो. काही अंतर गेल्यानंतर त्यांना काही बायका रस्त्यावर चालताना दिसतात. त्या त्यांच्याकडे बोट करून हसत असतात आणि म्हणतात, अरे हा मुका जनावर आणि बघा हे दोघं कसे मस्त त्याच्यावर बसून मजेत चाललेत. काय हालत असेल होत त्या गाढवाची, असा विचार त्या करू लागतात. त्या दोघांनाही प्रश्न पडतो की हां, हेही खरंच आहे. मग ते दोघंही पुन्हा खाली उतरतात आणि विचार करतात की आपण काहीही केलं तरी हे लोक नावच ठेवत आहेत. म्हणून ते विचार करतात आणि एक दोरी आणि काठी आणतात आणि दोन्ही बाजूने त्या गाढवाला बांधून ते खांद्यावर घेऊ लागतात. असेच जात असताना ते विचार करत असतात की आपण कसेही वागलो तरी लोक आपल्याला नावच ठेवतात. यातून आपल्याला हेच बघायला मिळतं की ऐकावे जनाचे, करावे मात्र मनाचे. प्रत्येक वेळेला दुसऱ्याचं ऐकून जर अशा पद्धतीने आपण आपले विचार बदलत असू तर त्यातून आपलं नक्कीच नुकसान होते. निर्णय घेण्याची क्षमता ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे. आईवडिलांनी सुद्धा आपला निर्णय कधीही मुलांवर लादू नये. त्यांचं करिअर असू दे किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांना आपण सकारात्मक विचार कसे करायचे हे शिकवले पाहिजे. निर्णय घेत असताना कोणीही कोणावरही स्वतःचा निर्णय कधीही लादू नये. आजकालची परिस्थिती इतकी बदलली आहे की पालक आपल्या मुलांना कोणतं करिअर करायचं या संदर्भात स्वतःचा निर्णय त्यांच्यावर लादतात. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली. आपले निर्णय मुलांवर लादण्यापेक्षा त्यांना निर्णय कसे घ्यावेत हे शिकवले तर जास्त चांगलं होईल. तुम्हाला या चॅनलवरचे विषय आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.